नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. आणि आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये आपण प्रामुख्याने कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि त्यातलं प्रामुख्याने ब्लॉक 4 ज्याला आपण त्यातला युनिट नंबर 7 जो आहे तो म्हणजे पॅटर्न्स ऑफ पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड रिप्रेझेंटेशन या विषयावरती आपण आज थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तर नेमकं हे पार्टिसिपेशन कशा प्रकारे केलं जातं आणि लोकांचं जे प्रेझेंटेशन असतं म्हणजे रिप्रेझेंटेशन जे असेल कशा प्रकारे लोकांना रिप्रेझेंट केलं जातं, त्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं, त्याचे मेथड्स काय आहेत किंवा पद्धती काय आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण आजच्या या प्रेझेंटेशन मधून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात की त्यातलं काय आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे राजकीय पक्ष आणि पक्ष पद्धती, ज्याला आपण पॉलिटिकल पार्टीज आणि पार्टी सिस्टम असं म्हणतो. की यामध्ये आपण राजकीय पक्ष म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती घेतो, त्याच्यावर भाष्य करू आणि त्यानंतर पक्ष पद्धती कोणकोणत्या आहेत त्यावर देखील आपण एक आढावा घेऊया. तर प्रामुख्याने याच्यामध्ये आतापर्यंत हे समजलं असेल की आपली आजची चर्चा कशावरती होणार आहे. तर एकतर पक्ष ज्याला आपण राजकीय पक्ष असं म्हणतो, तर हे राजकीय पक्ष म्हणजे काय असतात किंवा कशा प्रकारे ते कार्य करतात त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. आणि त्यानंतर हे जरी राजकीय पक्ष एका पक्षाबद्दल आपण बोलत असलो किंवा अनेक पक्षाबद्दल बोलत असलो तरी हे पक्ष पद्धती कशा प्रकारे कार्य करते हे देखील समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. तर त्यामुळे आपण या दोन्ही गोष्टींवरती आपण आज नजर टाकणार आहोत. आणि त्यातला राजकीय पक्ष जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्या समोर जे चित्र उभं राहतं की भारतामधले जे पक्ष पद्धती आहे किंवा भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत की त्यामध्ये काही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि काही प्रादेशिक पक्ष आहेत. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. भारतामध्ये फक्त एक किंवा दोन पक्ष नाहीयेत, तर इथे असंख्य पक्ष आहेत की ज्याची गणना आपण करायला बघतो तर ते खूप जास्त नंबर येऊ शकतो. पण त्यातलं त्यात प्रामुख्याने जे पक्ष भारतामध्ये सक्रिय आहेत आणि जे निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात आणि त्यातून चांगलं परफॉर्मन्स करतात त्या पक्षांना आपण रजिस्टर्ड आणि नॅशनल किंवा रिजनल पॉलिटिकल पार्टी म्हणून मान्यता देतो. तर जेव्हा जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस पक्ष असणं स्वाभाविक आहे. कारण लोकशाही म्हणजे सुरुवातीला ज्या प्रकारची असायची ज्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो, डायरेक्ट डेमोक्रेसी. तर या डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये काय व्हायचं तर तिथे लोक स्वतः कोणत्याही निर्धारण प्रक्रियेमध्ये सहभागी होत असत. परंतु आज ते करणं तितकं सोपं नाही. याचं कारण म्हणजे काय तर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सुरुवातीला एक मर्यादित लोकसंख्या असायची, त्यामुळे तिथला जो राजकारभार असायचा तो चालवणं तितकं सोपं होतं देखील. परंतु आता या काळामध्ये जगभराची संख्या ही कोटींमध्ये पोहोचलेली, अनेक कोटींमध्ये पोहोचलेली आहे. जर संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर जवळपास 700 कोटी लोक या पृथ्वीवरती आहेत. तर त्यातलं जर भारताचं बघितलं तर भारतामध्ये जवळपास 130-140 कोटी भारतामध्येच आहेत. त्यानंतर चायनाचा पण नंबर आहे. चायना तर आपल्यापेक्षाही पुढे आहे लोकसंख्येमध्ये सध्या तरी, की त्यामध्ये त्यांच्याकडे जवळपास 150 कोटीच्या आसपास, थोडं पुढे मागे असू शकतं, पण 150 कोटीच्या आसपास चायनाची पॉप्युलेशन आहे, त्यांची लोकसंख्या आहे. तर हे एक प्रकारे म्हणूयात आपण की निम्मी जगभरातली जी निम्मी लोकसंख्या आहे हे फक्त या 2 देशांमध्येच आहे आणि बाकी सर्व देशांमध्ये राहिलेली लोकसंख्या पाहायला मिळते. त्यामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचा अवलंब करणं सोपं जाईल का तर याचं उत्तर आहे नाही. हे इतकं सोपं नसतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना
मतदानामध्ये सामील करून घेणं हेच मोठं एक आव्हान आपल्या समोर असल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा आपण प्रत्यक्ष लोकशाहीबद्दल बोलतो त्यावेळेस साहजिक आहे की प्रत्येक व्यक्तीला निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवता येऊ शकतो. आणि जर अशी अवस्था असेल तर मग 130-140 कोटी लोकांची जर लोकसंख्या असलेला देश आणि अशा देशामध्ये आपण जर लोकशाही, तेही प्रत्यक्ष लोकशाही जर आणायचं म्हटलं तर कदाचित खूप खर्चिक आणि खूप कठीण काम होऊ शकतं. त्यामुळे मग इथे भारतामध्ये किमान किंवा अजून बरेच देश आहेत किंवा जगभरातले जे बहुतांश देश आहेत त्या बहुतांश देशांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही असल्याचं दिसत नाही. काही ठिकाणी ठीक आहे, जसं स्विस कॅन्टॉन्स वगैरे जे काही थोडेफार घटक आहेत, तर तिकडे जे छोटे देश आहेत तिथे प्रत्यक्ष लोकशाही चालवणं शक्य होतं. परंतु मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लोकशाही तेही प्रत्यक्षपणे चालवणं हे तितकंस सोपं नसतं. हे खूप जास्त कठीण काम असतं. आणि त्यामुळे मग जो पुढचा पर्याय राहतो तो म्हणजे इनडायरेक्ट डेमोक्रेसी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, ज्याला आपण अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतो किंवा प्रातिनिधिक लोकशाही असं देखील म्हणतो. कारण इथे लोकांच्या वतीने लोकांचे लोकप्रतिनिधी लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतो. आणि हे पक्ष पद्धती जी आहे ही कोणत्या व्यवस्थेमध्ये आणणं शक्य आहे तर लोकशाही व्यवस्थेमध्ये. कारण हुकुमशाही व्यवस्थेमध्ये त्यांना पक्षाची गरज मुळात नसते. बऱ्याच प्रमाणात जसं आपण जर म्हटलं हुकुमशहा, डिक्टेटरशिप, ओके, तर हे जे हुकुमशहा असतात यांना कोणत्याही पक्षाची गरज नसते. हे पक्ष नसताना सुद्धा आपली सत्ता गाजवू शकतात. किंबहुना लोकांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी ते पक्षाचं एक प्रकारचं सपोर्ट घेऊ शकतात, पक्षाचं समर्थन घेऊ शकतात. त्यामुळे मग इथे पाहायला मिळतं आपल्याला की एकंदरीत जे राजकीय पक्ष आहेत की तिथे अनेक पक्ष नसताना फक्त एक राजकीय पक्ष टिकून राहतो आणि त्या एकाच राजकीय पक्षाचं वर्चस्व टिकून राहतं. अशा वेळेस सुद्धा हुकुमशाही अवस्था किंवा हुकुमशाही जी व्यवस्था असते ती पुढे येण्याची दाट शक्यता असते. आणि त्यामुळे जर ते टाळायचं असेल तर किमान 2 पक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त पक्ष अस्तित्वात असणं गरजेचं आहे. याचं कारण मी आता सांगितलं की जेव्हा आपण अनेक पक्षांबद्दल बोलतो त्यावेळेस साहजिक आहे की एक पक्ष हा सत्तेमध्ये राहील आणि बाकीचे अन्य पक्ष हे विरोधकांमध्ये राहतील, म्हणजे विरोधकाची भूमिका बजावतील, की जेणेकरून सरकारने जर एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवायला कोणीतरी हवं असतं आणि ते कार्य करतं विरोधी पक्ष. तर विरोधी पक्षाचं हे कार्य असेल की त्यांनी लोकांचं जे हित आहे ते हित सांभाळलं पाहिजे आणि लोकांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांच्या वरती नियंत्रण देखील ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा जर सत्ताधाऱ्यांच्या वरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसेल, कंट्रोल नसेल, तर अशा अवस्थेमध्ये लोकशाही टिकणं फार अवघड जातं. आणि त्यामुळे ज्या प्रकारे सत्तेमध्ये एखादा पक्ष असणं गरजेचं आहे त्याच प्रकारे विरोधकामध्ये देखील किंवा विरोधामध्ये देखील तितकाच बळकट किंवा मजबूत पक्ष असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तो पक्ष मजबूत असतो त्यावेळेस सरकारला थेट प्रश्न विचारू शकतो, सरकारवरती दबाव टाकू शकतो आणि जे लोकांचे हित आहेत किंवा जे त्यांचे इंटरेस्ट आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडलं जातं. आणि त्यामुळे म्हटलं जातं की विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते.
आणि त्यामधूनच लोकशाही ही प्रगत होत जाते. आणि त्यामुळे त्याला म्हणतो आपण एक प्रकारे जर लोकशाही मजबूत करायची असेल तर सत्ताधारी एका बाजूला आणि विरोधी पक्ष एका बाजूला, हे दोन्ही पक्षांमध्ये एक प्रकारचा समन्वय देखील असणं गरजेचं आहे, एक प्रकारचा बॅलन्स देखील असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण अनेक पद्धती आणलेल्या आहेत की जर न्याय मागायचा असेल तर त्यासाठी कोणता उपाय असतो, तर मग न्यायालय हा एक उपाय असू शकतो. न्यायालयामध्ये नेमकं काय घडतं, तर जो कोणी अन्याय करेल त्यांना शिक्षा दिली जाईल आणि ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांना न्याय दिला जाईल. तर ही एक प्रकारची त्याला म्हणू आपण की ज्युडिशियल सिस्टम असते, न्यायालयीन प्रक्रिया असते आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमधून लोकांपर्यंत न्याय पोहोचणं अपेक्षित असतं. तर त्यातला आता आपण सुरुवात करूयात की लोकशाही आणि राजकीय पक्ष यांचा काय संबंध येतो. तर सर्वप्रथम लोकशाही देशात राजकीय पक्षांद्वारे सरकारच्या व्यवस्थेशी संबंधित तुलनात्मक राजकारणातील पक्ष प्रणाली ही एक संकल्पना पुढे आलेली आहे. म्हणजेच काय, एका बाजूला लोकशाही आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष. तर हे काय करतात, तर एकमेकांशी निगडीत आहेत. लोकशाही आणि राजकीय पक्ष हे दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत आणि ते एक व्यवस्था पुढे आणतात. त्या व्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान असतं आणि त्या व्यवस्थेच्या आधारावरच एक प्रकारे म्हणून आपण जे काही व्यवस्था उभारली गेलेली असते त्या व्यवस्थेच्या आधारेच या सर्व गोष्टी घडत असतात. तर एकंदरीत आपण इथे पाहतो की लोकशाही देशांमध्ये पक्षांची भूमिका ही खूप महत्वाची असते आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीच्या औपचारिक व्याख्येचा एक प्रकारे म्हणून आपण की औपचारिक भाग नसतो पण अनौपचारिक मात्र भाग नक्की असतो. याचा अर्थ असा की जर आपण भारताचा विचार केला आणि जर भारतीय संविधानाचा विचार केला तर त्यामध्ये असं पाहायला मिळतं की भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला जेव्हा ही घटना बनवली गेली, राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली 1950-51च्या काळामध्ये, त्यावेळेस राजकीय पक्ष किंवा पॉलिटिकल पार्टी हा शब्द कुठेही त्या घटनेमध्ये वापरला गेलेला नव्हता. म्हणजेच काय, तर लोकशाही कशा प्रकारे चालवावी, तर लोकांचा नेता जो कोणी निवडून येईल त्याने देश चालवावा, ज्याला आपण पंतप्रधान असं म्हणतो किंवा लीडर ऑफ द हाऊस ऑफ लोकसभा, पर्टिक्युलरली संसदेमधलं लीडर ऑफ द हाऊस आणि त्यातलंही पर्टिक्युलरली लोकसभेचा. तर लोकसभा सभागृहाचा जो नेता असतो तो सरकारमध्ये सामील होतो आणि एक प्रकारे सरकार चालवतो. तर त्यामुळे इथे कुठेही राजकीय पक्ष वगैरे हे शब्द वापरलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्याच्याऐवजी आपण काय वापरतो, तर इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स किंवा मग जे लोक असतात एक प्रकारे. आता आपण भारतामध्ये पाहतो बऱ्याचदा की जरी एखादा राजकीय पक्ष नसला तरी देखील निवडणुका घेणं शक्य आहे. राजकीय पक्ष नसताना देखील निवडणुका शक्य आहे, कारण इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे केले जाऊ शकतात आणि ते इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्सच सरकारची स्थापना करू शकतात आणि अशा प्रकारे जे सरकारमधले लोक असतात ते पुढच्या 5 वर्षांसाठी देश चालवतात. तर इथं अपेक्षा अशी आहे की निवडणुका व्हाव्यात आणि निवडणुकीनंतर जे काही लोक संसदेमध्ये निवडून जातील ते लोक आपल्या सभागृहाचा नेता निवडतील आणि तो नेता पंतप्रधान म्हणून कार्य करेल. ही आपल्याकडे अशी व्यवस्था आहे. त्यामुळे तर कुठेही राजकीय पक्ष वगैरे ही यंत्रणा आपल्याला कागदोपत्री म्हणजे पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्यूशन मध्ये तरी पाहायला मिळत नाही.
परंतु सर्वांना हे माहिती आहे की जर आपण राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये आणले नाही तर मग खूप गोंधळ होण्याची शक्यता असते. जर राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी होत नसतील आणि जर फक्त इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स जर निवडणुकीत सहभागी होत असतील तर अशा अवस्थेमध्ये तिथे दाट शक्यता असते की जे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असतात ते कदाचित आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकतात. म्हणजेच जो कोणी जास्त पैसे देईल त्याच्या बाजूला जाऊन समर्थन दिलं जाऊ शकतं आणि शेवटी मग त्या व्यक्तीचं सरकार स्थापन होऊ शकतं. त्यासाठीच पक्ष पद्धती आणली गेली की जेणेकरून जर काही राजकीय पक्ष असतील तर हे राजकीय पक्ष एक प्रकारे सरकार बनवू शकतील आणि दुसरा जो राजकीय पक्ष असेल तो विरोधकाची भूमिका बजावेल. तर यामध्ये काय दिसतं, हे जेवढे राजकीय पक्ष आहेत हे सर्व राजकीय पक्ष आपल्याला दिसतात किंवा एखाद्या म्हणून आपण एखाद्या संस्थात्मक दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण भारतामध्ये काँग्रेस बद्दल बोलतो किंवा भारतीय जनता पार्टी बद्दल बोलतो किंवा असे अनेक राजकीय पक्ष आहेत. तर हे राजकीय पक्ष आपल्याला दिसतात आणि कशा प्रकारे दिसतात, सरकारचा भाग म्हणून आपल्याला दिसतात. की एखादा राजकीय पक्ष असेल तर त्या राजकीय पक्षाची एक पूर्ण मोठी संघटना असते, संघटना उभी केली जाते की ज्यातून लोकांचं समर्थन मिळवलं जातं आणि जर लोकांनी समर्थन दिलं आणि त्यांच्या बाजूने मतदान केलं तर मग तो राजकीय पक्ष सत्तेमध्ये येऊ शकतो. त्यासोबतच हे राजकीय पक्ष काय करतात, जसं आपण आता पाहिलं की एक तर राजकीय पक्ष असतो की जो सत्तेमध्ये सामील होतो आणि बाकी जे अन्य राजकीय पक्ष असतात हे सर्व सरकारवरती नियंत्रण ठेवून असतात की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं चुकीचा निर्णय सरकारच्या द्वारे घेतला जाणार नाही याची पूर्ण काळजी इथे घेतली जाते. आणि जर असं काही दिसलं की जिथे सरकार काही चुकीच्या गोष्टी करते किंवा काही चुकीचे निर्णय घेते तर अशा अवस्थेमध्ये लोक न्यायालयात जाऊ शकतात आणि त्यानंतर मग मात्र लोकांना हक्क मागण्याचा किंवा न्याय मागण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होतो. तर इथे एक बाब अजून एक समजून घेण्याची गरज आहे, ती म्हणजे कोणताही देश हा पक्षांच्या मर्जीनुसार चालत नसतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या मर्जीनुसार चालत नसतो. तर इथे कायदा आपली भूमिका बजावताना दिसतो. तर कायद्याला महत्व आहे. कायदा जे सांगेल किंवा कायद्यामध्ये जे लिहिलं गेलं आहे त्याला महत्व देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कायद्यानुसार देश चालतो. कोणत्याही एखाद्या व्यक्तीनुसार किंवा एखाद्या पक्षानुसार देश हा चालत नसतो. जर हुकुमशाही सरकारबद्दल बोलायचं झालं तर मग त्यांच्यासाठी कायदा जे ते सरकारमधले लोक सांगतील तोच कायदा असेल. परंतु जर आपण लोकशाही देशाबद्दल बोलत असू तर राज्यघटनेमध्ये जे लिहिलेले कायदे आहेत त्यानुसारच नियमानुसारच देश चालवता येऊ शकेल. तर या राजकीय पक्षांची एक महत्वाची भूमिका काय असते की यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर लोकांचा एक स्थिर पाठिंबा असतो, आधार असतो की जेणेकरून ते हे सांगू शकतात की आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, आम्ही लोकांचं लोकप्रतिनिधित्व करत आहोत. त्यामुळे यांच्याकडे एक मुद्दा असा असतो की हे लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यामुळेच एक प्रकारे म्हणू आपण की जेव्हा जेव्हा लोकांचं समर्थन एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला प्राप्त होतो त्यावेळेस तो व्यक्ती किंवा तो पक्ष सरकारमध्ये सामील होतो.
तर इथे म्हटलं जातं त्यामुळे की हे जे काही लोक असतात यांचा एक प्रकारचा पाठिंबा असतो जो की कॉन्सिस्टंट असतो, स्थिर असतो, आणि या पाठिंब्यामुळेच एकंदरीत हे लोक किंवा राजकीय पक्ष सरकारमध्ये येऊ शकतात. तर ते निधी जो असतो त्याला नियंत्रित करण्यासाठी देखील अंतर्गत यंत्रणा तयार केली जाते की ज्यामध्ये इथे जे काही निधी राजकीय पक्षांना मिळत असतो तो निधी कशा प्रकारे वापरला जावा किंवा कशा प्रकारे त्या निधीचा वापर केला जातो, कोणाकडून किती निधी आला पाहिजे वगैरे ह्या सर्व जे काही गोष्टी असतात हे यांच्याकडे असतात. त्यासोबतच देशाच्याकडे म्हणजेच जो देशाचा उत्पन्न असतो, जे काही सरकार टॅक्स गोळा करते, जमा करते, आणि त्या टॅक्स मधून अनेक विकासाची कामं होत असतात. तर हे सर्व मॅनेजमेंट देखील या राजकीय पक्षांच्या हातामध्ये येतो. जो काही पैसा लोकांच्या द्वारे सरकारपर्यंत पोहोचतो, महसुलाच्या द्वारे, टॅक्सच्या द्वारे, तर तो सर्व पैसा कशा प्रकारे वापरायचा हे ठरवण्याचा अधिकार एकंदरीत त्यांच्याकडे असतो. कारण हेच लोक सत्तेमध्ये असतात आणि त्यामुळे या सर्व निधीवरती किंवा या सर्व गोष्टींवरती एक प्रकारे या राजकीय पक्षांचा कंट्रोल असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण प्रत्यक्ष लोकशाहीबद्दल बोलायचं म्हटलं तर प्राचीन ग्रीसमध्ये, ज्याला आपण एन्शियंट ग्रीस असं म्हणतो, तर या एन्शियंट ग्रीसमध्ये अथेन्स नावाचं एक नगर राज्य होतं आणि या नगर राज्यामध्ये प्रत्यक्ष किंवा थेट लोकशाहीची पद्धत रुजवली गेली होती की जिथे लोक स्वतः निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये सहभागी होत असत. तर त्यामुळे इथे एकंदरीत असं दिसतं की प्राचीन ग्रीसमध्ये, एन्शियंट ग्रीसमध्ये जो अथेन्स नावाचा सिटी स्टेट होता किंवा नगर राज्य होतं, त्यामध्ये लोकशाहीची पद्धत तिथे सुरू केली गेली होती, हे रेकॉर्डनुसार पाहायला मिळतं. पण आज मात्र हे तितकीशी व्यवहार्य दिसत नाही. याचं कारण म्हणजे काय, तर त्यावेळेस जी लोकसंख्या होती ही खूप कमी होती. प्राचीन काळाबद्दल बोलतोय आपण, म्हणजे कित्येक हजारो वर्ष अगोदर, आणि त्यावेळेसची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या जर आपण तुलना केली तर कुठेही म्हणू आपण की एक शहर सुद्धा, आजचं जो शहर आहे, जर आपण मुंबई शहर घ्यायचं म्हटलं, फक्त एक शहर, त्याचीच लोकसंख्या जवळपास 1.5-2 कोटीच्या वर आहे. आणि त्यावेळेस जो नगर राज्य असायचं, म्हणजे देश, जो अथेन्स नावाचा देश होता त्यावेळेस होता, छोटा देश, त्याची लोकसंख्याच फक्त काही हजारांमध्ये असायची, 4,000, 5,000 अशा प्रकारे म्हणू आपण. तर तेवढी तर लोकसंख्या आज आपल्या गावांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यावेळेस अशा प्रकारचं थेट प्रशासन किंवा डायरेक्ट डेमोक्रेसी चालवणं शक्य होतं, परंतु आता मात्र तसं चित्र राहिलेलं नाही. हे पूर्णपणे बदललेलं चित्र आहे. आणि त्यात सुद्धा त्या एन्शियंट ग्रीसमध्ये, पर्टिक्युलरली अथेन्समध्ये, जे काही सरकार त्यावेळेस अस्तित्वात होतं, त्या सरकारमध्ये देखील सहभागी होण्याचा अधिकार आणि त्यासोबतच निवडणुकीत मतदान देण्याचा अधिकार हा स्त्रियांना किंवा लहान मुलांना आणि गुलामांना यांना नव्हता. म्हणजे हे तीनही घटक पूर्णपणे वेगळे होते. म्हणजे स्त्री असेल तर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाही. दुसरा, जर लहान मुलं असतील तर त्यांना देखील मतदानाचा हक्क नाही. आणि तिसरं, गुलाम किंवा स्लेव ज्याला म्हणतो आपण, स्लेवरी प्रथा, गुलामगिरीची पद्धत होती, गुलामगिरीची प्रथा होती, तर त्यावेळेस जे जे कोणी गुलाम असतील त्यांना देखील
राजकारणामध्ये किंवा मतदानामध्ये सहभागी होता येत नसत. तर फक्त जे प्रौढ व्यक्ती होते, प्रौढ पुरुष होते, फक्त त्यांनाच सरकारमध्ये सामील होता येत होतं आणि त्यांनाच फक्त मतदान करणं शक्य होतं. तर एकतर पहिलीच लोकसंख्या फार कमी, त्यामध्ये स्त्रियांना, लहान मुलांना आणि गुलामांनाही वगळलं, त्यामुळे अजून लोकसंख्या कमी होऊन जाते. तर अशी अवस्था असल्या कारणामुळे, खूप कमी लोकसंख्या असल्या कारणामुळे तिथे त्यावेळेस प्रत्यक्ष किंवा थेट लोकशाही चालवता येणं शक्य झालं. परंतु जसं की आता आपण पाहिलं की आजचे जे देश आहेत, नेशन स्टेट आहेत, हे पूर्वीच्या देशांपेक्षा खूप जास्त मोठे आहेत. तर त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही चालवणं तितकं सोपं होत नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष लोकशाही असते त्यावेळेस कदाचित राजकीय पक्षांची देखील गरज पडत नाही, कारण स्वतः लोकच निर्णय निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे राजकीय पक्षांची फारशी गरज इथे पाहायला मिळत नाही. परंतु अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही ही जी व्यवस्था आहे ही जवळपास 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये आकार घेऊ लागली आणि त्यापुढे हळूहळू संपूर्ण जगामध्ये पसरली. म्हणजे ही अप्रत्यक्ष लोकशाही जी संकल्पना होती ही सुरुवातीला फक्त काही देशांच्या पुरते मर्यादित होती, परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण जगभरामध्ये ही संकल्पना पसरल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याचा परिणाम म्हणूनच लोकप्रतिनिधी हे निर्णय निर्धारणामध्ये सहभागी होत असतात आणि जेव्हा त्यांचा सहभागी होण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. आणि जर ते असणं गरजेचं असेल तर त्यासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे. आणि जर निवडणुका घ्यायच्या असतील तर मग मात्र इथे राजकीय पक्षांचा संबंध येतो. जोपर्यंत निवडणुका नव्हत्या तोपर्यंत राजकीय पक्षांची गरज नव्हती, परंतु जेव्हा निवडणुकीचा प्रश्न येतो त्यावेळेस मग मात्र राजकीय पक्षांची गरज अधोरेखित होते. आणि त्या कारणासाठीच आपण इथे पाहतो की कोणत्याही लोकशाही देशांमध्ये राजकीय पक्ष हा एक कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर महत्व देखील प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. तर हे राजकीय पक्ष काय करतात, तर हे राजकीय पक्ष आजच्या या राजकीय नेतृत्व आणि मतदार यांच्यातील सर्वात दृश्य अशा संस्था आहेत. हे जे राजकीय पक्ष असतात हे काय करतात, तर एकंदरीत राजकीय नेतृत्व आणि मतदार यांच्यातील सर्वात दृश्य संस्था म्हणून पुढे येतात की जिथे जे कोणी राजकीय नेतृत्वामध्ये पुढे असतं त्याच्यासाठी राजकीय पक्षाची देखील गरज पडते. आणि जर मोठ्या पदावर जाऊन बसायचं असेल किंवा ज्याला म्हणतो आपण लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्यासाठी लोकांच्या मधून निवडून जाणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग एकंदरीत म्हणू आपण की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येऊ शकता. तर इथे काय आहे, एका बाजूला राजकीय पक्ष आहे, दुसऱ्या बाजूला राजकीय नेतृत्व आहे आणि त्यासोबतच मतदार देखील आहे. तर ह्या तिन्ही घटकांचा एकमेकांवरती आंतरसंबंध असतो की ते एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट असतात. तर हे आजचा आपण जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना बघतो तर इथे राजकीय पक्षांच्या शिवाय आधुनिक लोकशाही राज्याची कल्पना करणे खूप जास्त कठीण असल्याचं पाहायला मिळतं. जर लोकशाही रुजवायची असेल तर त्यासाठी राजकीय पक्षांची गरज पडते. आणि यामध्ये काय केलं जातं, तर हे राजकीय पक्ष सर्व लोकांना एकत्रित करण्याचं काम यांच्याद्वारे केलं जातं.
आणि त्यासोबतच जे एक प्रकारचं लोकमत क्रिएट करण्याची गरज असते किंवा तयार करण्याची गरज असते, तर ते लोकमत देखील इथे तयार केलं जातं. तर जेवढे हे राजकीय पक्ष आपण पाहतो, या सर्वांचा एक मूळ आधार असतो, तो म्हणजे समाज. आणि या समाजाचा पाठिंबा राजकीय पक्षांना असणं गरजेचं आहे. आणि जर हा पाठिंबा नसेल तर मग मात्र हे राजकीय पक्ष पुढे येऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुका घेणं भाग आहे. निवडणुका घेतल्या जातीलच आणि त्या निवडणुकांमधून लोकांचे जे लोकप्रतिनिधी असतात त्यांचं एक प्रकारे इथे त्यांची एक प्रकारे निवड इथे होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जेवढे देश आहेत म्हणजे आशियामधले देश, आफ्रिकेतले देश आणि लॅटिन अमेरिकेमधले जेवढे विकसनशील देश आहेत, तर या देशांमध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठ्या प्रमाणात उदयास येऊ लागल्याचं आपण पाहिलेलं आहे. की जे स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात, की जे राष्ट्रावरती प्रेम असणारे पक्ष किंवा राष्ट्राच्या हिताला महत्व देणारा पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळते. जर आपण नॅशनलिस्ट असं देखील म्हणतो, तर प्रत्येक पक्ष हे स्वतःला नॅशनलिस्ट पार्टी किंवा राष्ट्रवादी पक्ष म्हणून ओळख निर्माण करतो, की जेणेकरून लोक त्या पक्षाला समर्थन देतील आणि पाठिंबा देतील. तर हे जेवढे विकसनशील देश आहेत त्या देशांमधले जे राष्ट्रवादी पक्ष असतात यांना एक प्रकारे पाठिंबा मिळायला सुरुवात होते. याचं कारण म्हणजे काय? पाठिंबा मिळण्याचं कारण असं की हे लोक राष्ट्रीय हिताला महत्व देत असतात. जो काही राष्ट्रीय हित असतो तो साधला गेला पाहिजे अशी त्यांची इच्छा असते आणि लोकांची देखील तीच इच्छा असते. आणि लोकांच्या इच्छेला धरूनच पुढे जर आपण चालत असू तर मग मात्र लोकांचं समर्थन मिळण्याची दाट शक्यता असते. आणि हे जे काही वसाहतवादी देश होते, जसं की ब्रिटन, फ्रान्स वगैरे अजून जे देश होऊन गेले, डच वगैरे लोक, तर यांनी आपापल्या वसाहती तयार केल्या होत्या. तर या वसाहतींच्या विरुद्ध हे जे कोणी आपल्यावरती राज्य करत होते, तर या राज्यकर्त्यांच्या विरुद्ध लोकांना एकत्रित करण्याचं कार्य या पक्षांच्या द्वारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं भारतामध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर जेव्हा इंग्रजांचं शासन भारतामध्ये होतं त्यावेळेस जवळपास 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाची पायाभरणी केली गेली आणि हा पक्ष उभारला गेला. आणि त्यानंतर या पक्षाने देशाच्या ज्या विविध समस्या होत्या त्या सर्व समस्या सरकारच्या समोर ठेवायला सुरुवात केली. आणि हे होत असताना लोक पाहत होते आणि लोक एक प्रकारे काँग्रेसमध्ये सहभागी देखील होत होते. तर ह्यांनी लोकांना एकत्रित केलं या वसाहतींच्या विरुद्ध, म्हणजे एकंदरीत राजवटींच्या विरुद्ध. मग त्या प्रकारे लोकांना एकत्रित केल्यानंतर या पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात असं म्हणत आपण की समर्थन प्राप्त होऊ लागलं. आणि ते समर्थन प्राप्त झाल्यावरती एकंदरीत असं पाहायला मिळतं की या जुलमी राजवटींना हा देश सोडून पुन्हा माघारी युरोपला जावं लागलं होतं. तर याचं कारण म्हणजे काय? तर लोक एकत्र आले आणि लोकांनी या राजवटींच्या विरुद्ध आवाज उठवला. त्या कारणामुळे हे सर्व होणं शक्य झालं. आणि आज राजकीय पक्ष हे संघटित राजकारणाचा समानार्थी शब्द
बनलेला आहे. एक प्रकारे जे काही राजकीय पक्ष आहेत हे संघटित राजकारणाचा समानार्थी शब्द बनलेला आहे. म्हणजेच काय, एका बाजूला आपण जेव्हा जेव्हा सरकारबद्दल बोलतो किंवा राजकारणाबद्दल बोलतो तर तिथे पक्षाचा उल्लेख येणार नाही हे फार कमी होतं किंवा कदाचित होतच नाही. जेव्हा जेव्हा संघटनेचा प्रश्न येतो, जेव्हा जेव्हा सरकारचा प्रश्न येतो, त्यावेळेस राजकीय पक्षाचं तिथं अस्तित्व हमखासपणे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या लोकशाही पद्धतीमध्ये, लोकशाही प्रणालीमध्ये ते अपरिहार्य झालेलं आहे. जवळपास 20व्या शतकातील लोकशाहीचे वर्णन हे अनेकदा पक्षीय लोकशाही म्हणून देखील केलं जातं, पार्टी डेमोक्रेसी. याचं कारण म्हणजे काय की डेमोक्रेसीला चालवायची असेल, जर देश चालवायचा असेल तर त्यासाठी पक्षाची गरज भासते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा देश चालवण्याची वेळ येते, सरकार स्थापन करण्याची वेळ येते, त्यावेळेस राजकीय पक्ष आपल्या समोर आल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर हे जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे काही कार्य असतात. तर हे कोणकोणते कार्य आहेत ते आपण समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. तर हे जे राजकीय पक्ष असतात हे विभागलेले आणि संकुचित हित संबंध एकत्र करण्याचं कार्य देखील करतात. म्हणजेच काय की एक समाज आहे की तो त्याच्या मागण्या घेऊन पुढे चाललेला आहे, दुसरा समाज आहे की त्यांनी अजून काहीतरी दुसरं मागणी ठेवलेली आहे, किंवा एखादा गट आहे, एखादा वर्ग आहे, एखादी जात आहे, एखादा धर्म आहे. हे जे काही गोष्टी असतात या सर्वांचे हितसंबंध काहीशे वेगळे असतात. तर या सर्व हितसंबंधांना एकत्रित करण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करत असतात. आणि म्हणून जे काही हे संकुचित हितसंबंध असतात किंवा विभागले गेलेले हितसंबंध असतात त्यांना एकत्रित करण्याचं कार्य हे राजकीय पक्षांनी केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे काय होतं, जे काही भौगोलिक एक प्रकारचा भेदभाव होता किंवा जे भौगोलिक अंतर होतं ते भौगोलिक अंतर देखील इथे मिटल्याचं पाहायला मिळतं. आणि देशामध्ये किंवा समाजामध्ये एकता निर्माण झाल्याचं देखील इथे आपण पाहू शकतो. आणि जेव्हा जेव्हा सार्वजनिक पद निर्माण केलं जातं किंवा त्या पदाची भरती केली जाते त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकीय पक्ष उमेदवारांना नामनिर्देशित करत असतात. आणि त्यामुळे लोकशाही सरकार उभारण्यामध्ये राजकीय पक्षांची खूप मोलाची एक प्रकारे मदत होत असते. मोलाचं खूप योगदान त्यांना मिळत असतो. आणि राजकीय पक्ष मतदानाच्या निवडीची रचना देखील तयार करतात आणि लोकशाही सरकारला मदत करतात. ज्यांना जिंकण्याची वास्तविक संधी आहे त्यांच्यासाठी मतपत्रावरील उमेदवारांची संख्या देखील कमी केली जाते. म्हणजेच जे कोणी सिरियस कॅन्डिडेट नाही आहेत किंवा ज्यांची जिंकण्याची शक्यता फार कमी आहे अशा लोकांना इथून बाजूला केलं जातं. आणि जे लोक जिंकण्यासाठी उत्सुक आहेत किंवा जे लोक जिंकण्याची शक्यता जास्त आहे फक्त अशा लोकांनाच तिथे संधी मिळते. तर पक्ष सरकारमध्ये शिस्त आणि समन्वय राखण्याचा प्रयत्न करतात. हे जे राजकीय पक्ष आहेत हे शिस्त ठेवण्याची प्रथा पाळत असतात. त्यासोबतच एकमेकांच्या मध्ये समन्वय साधतात आणि जो संपूर्ण सिस्टम असतो त्या संपूर्ण सिस्टमला चालवण्याचं कार्य देखील इथे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामधूनच एकंदरीत लोकशाहीची जी मूल्य आहेत ती लोकशाहीची मूल्य दृढ होण्यास मदत होत असते, की जेणेकरून लोकशाही जी समाजामध्ये अस्तित्वात आलेली असते ती कशा प्रकारे जास्त बळकट केली जाते हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. जेव्हा आपण पक्ष पद्धतीबद्दल बोलतो त्यामध्ये प्रामुख्याने 3
घटक आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे तुलनात्मक राजकारणामध्ये हे जे पक्षाची वर्गवारी आपण केलेलं आहे त्याचं जे श्रेय आहे ते जातं दुवेर्जर आणि ब्लॉन्डेल यांना. हे एक प्रकारचे आपण म्हणत की पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, तज्ञ आहेत, आणि यांनी अभ्यास करून अशी मांडणी केली. आणि त्यासोबत अनेक जे राजकीय विचारवंत होते किंवा जे राजकीय तज्ञ होते, शास्त्रज्ञ होते, त्यांनी एक प्रकारे हे सांगितलं की कोणत्याही पक्ष पद्धतीमध्ये 3 प्रकार असू शकतात. एक म्हणजे एक पक्षीय पद्धत, दुसरा म्हणजे द्विपक्षीय किंवा 2 पक्षीय पद्धत, आणि तिसरा म्हणजे बहुपक्षीय पद्धत. तर हे एक प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळतं की कशा पद्धतीने पक्षांची रचना केली गेलेली आहे, कशा प्रकारे पक्ष उभे केले गेलेले आहेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल. आणि हे डिस्कस करत असताना किंवा ह्याच्यावरती चर्चा करत असताना हे देखील प्रामुख्याने पाहावं लागेल की हे पक्ष कार्य कसं करतात. तर असं म्हणत आपण की जेव्हा जेव्हा पक्षांबद्दल बोलतो त्यावेळेस कोणत्याही देशामध्ये किती पक्ष उपलब्ध आहेत हे पाहणं गरजेचं आहे. असे काही देश आपल्याला सापडतील की तिथे फक्त एक पक्ष अस्तित्वात आहे आणि बाकीचे पक्ष पूर्णपणे संपलेले असतात किंवा त्यांना जास्त महत्व दिलं जात नाही. असे देखील काही देश पाहायला मिळतात की जिथे फक्त 2 राजकीय पक्ष अस्तित्वात असतात. एक म्हणजे जो सत्तेमध्ये असेल तो, दुसरा म्हणजे जो विरोधामध्ये असेल तो. तर एकंदरीत 2 पक्षीय पद्धतीमध्ये 2 पक्ष आपल्याला पाहायला मिळतात की त्याचं कार्य असेल, एक पक्ष सत्तेमध्ये जाऊन बसेल आणि दुसरा पक्ष जो असेल तो विरोधामध्ये असेल. आणि तिसरी पद्धत आहे, तिसरी पद्धत म्हणजे बहुपक्षीय पद्धत की ज्यामध्ये अनेक पक्ष सामील होत असतात. एकापेक्षा जास्त पक्ष इथे सरकारमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की एक पक्षीय पद्धत कशा प्रकारे चालते किंवा कशा प्रकारे कार्य केलं जातं. तर यामध्ये एकच पक्ष सत्तेमध्ये येण्यास परवानगी असते. म्हणजे वारंवार कितीही निवडणुका होऊ देत किंवा काहीही घडू देत, एक गोष्ट मात्र निश्चित पाहायला मिळते आणि ती म्हणजे एकच राजकीय पक्ष सत्तेमध्ये नेहमी येत असतो. काही वेळेस निवडणुका घेतल्या जातात आणि काही वेळेस निवडणुका घेतल्या जात नाही. तर इथे सत्तेमध्ये येण्यासाठी एकाच पक्षाला परवानगी असते आणि जरी बाकीचे पक्ष असले तरी ते फक्त ऍडवाइजरी ज्याला म्हणतो आपण, एक प्रकारची सल्ला देणारी संघटना म्हणून त्यांचं अस्तित्व असतं. त्याच्या पलीकडे जाऊन ते काही करू शकत नाही आणि त्यासोबतच त्यांना सरकारमध्ये येण्याची देखील परवानगी नसते. आणि जो कोणता पक्ष त्यावेळेस सत्तेमध्ये असेल त्या पक्षाचं नेतृत्व बाकी सर्व पक्षांना स्वीकारावं लागतं. जे कोणते अन्य पक्ष असतील त्यांना एका मोठ्या पक्षाचं वर्चस्व हे स्वीकारावं लागतं, नेतृत्व हे स्वीकारावं लागतं. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की एक पक्ष असलेल्या देशामध्ये लोकशाही टिकणं फार अवघड जातं आणि हुकुमशाही येण्याची शक्यता फार दाट असते. इथे हुकुमशाही खूप लवकर येऊ शकते आणि लोकशाही ही कदाचित संपू पण शकते. त्यामुळे जर आपल्याला एक चांगला देश चालवायचा असेल आणि जर चांगली पक्ष पद्धत आणायची असेल तर अशा वेळेस
एकापेक्षा जास्त राजकीय पक्षांचं असणं हे खूप जास्त महत्वाचं ठरतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण लोकशाही निर्देशकांच्या बद्दल बोलतो त्यामध्ये एक पक्ष पद्धत असणारे जे देश आहेत त्यांना आपण खूप खालच्या लेवलला ठेवतो. याचं कारण म्हणजे असं की जिथे जिथे एक पक्ष पद्धत असते तिथे लोकशाहीची मूल्य पूर्णपणे पाळली जात नाहीत. आणि त्यामुळे त्याला आपण लोकशाहीच्या निर्देशकांमध्ये त्यांना आपण खूप खालचं स्थान देतो. कारण हे स्पष्ट असतं की इथे लोकशाही योग्यपणे चालवली जाऊ शकते किंवा नाही. आणि त्यामुळेच एकंदरीत आपण एक पक्ष पद्धत जी आहे ही स्वीकारण्यास आपण थोडस मागे हटतो. परंतु काही देश आहेत की जे खूप जोमाने एक पक्षीय पद्धत चालवत आहेत किंवा त्यांच्या देशामध्ये एक पक्षीय पद्धत अस्तित्वात आहे की ज्यामध्ये फक्त एकच पक्ष असतो जो नेहमी सत्तेमध्ये येत असतो. त्यातलं जर नाव घ्यायचं म्हटलं तर उत्तर कोरिया, नॉर्थ कोरिया ज्याला म्हणतो आपण. तर इथे किम नावाचा जे राजवंश आहे, जो परिवार आहे, त्या परिवाराचं कंट्रोल या देशावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे शासक असतात या पक्षाच्या मूलभूत तत्वानुसार शाश्वत किंवा सस्टेनेबल राज्य करेल अशा प्रकारची व्यवस्था तयार केली जाते. आणि त्याचा जो पक्ष आहे तो म्हणजे कामगार पक्ष, ज्याला आपण लेबर पार्टी ऑफ कोरिया असं म्हणतो. लेबर पार्टी ऑफ किंवा मग वर्कर्स पार्टी असं देखील म्हटलं जातं. वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया असं म्हटलं जातं की ज्यामध्ये जेवढे निवडणुका होतील किंवा जे काही गोष्टी घडतील त्या सर्व गोष्टी कोरियाचा जो हा कामगार पक्ष आहे त्याच्या निगराणीखालीच केल्या जातात. त्यासोबतच चीन देखील एक उदाहरण आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष आहे ज्याला आपण CPC असं म्हणतो. त्याचा अर्थ होतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. हा जो देश आहे चायना किंवा चीन, हा देश देखील एक पक्ष पद्धतीवरच चाललेला आहे की ज्यामध्ये फक्त एकच पक्ष सतत सत्तेमध्ये येत असतो आणि जे बाकीचे राजकीय पक्ष आहेत त्यांना मात्र सत्तेमध्ये येण्याची संधी अजिबात नसते. कारण आता आपण जसं पाहिलं की जरी अन्य पक्ष असले, पहिली गोष्ट एकापेक्षा जास्त पक्ष इथे अस्तित्वात नसतात आणि जरी असलं तरी त्यांना राजकारणामध्ये किंवा पर्टिक्युलरली सरकारमध्ये सामील करता येत नाही. कारण ह्या सर्व लहान पक्षांचा आवाज मात्र पूर्णपणे दाबलेला असतो की जेणेकरून जरी या पक्षांनी निवडणुकीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना जास्त बहुमत मिळत नाही. त्यामुळे ते कधीच सत्तेमध्ये येत नाही. तर एकच पक्ष जो आहे तो म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, फक्त या पक्षाचं वर्चस्व इथे असल्याचं पाहायला मिळतं. त्यापुढे अजून एक देश आहे तो म्हणजे व्हिएतनाम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम. या देशामध्ये देखील एकाच पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे, तो म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनाम. आणि हे संपूर्ण देशाला, संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित करत असतो. हा एकच राजकीय पक्ष आहे की जो संपूर्ण व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवून असतो. त्यानंतर अजून एक देश तो म्हणजे क्युबा, जो की भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेच्या खूप जवळ आहे
परंतु वैचारिक दृष्ट्या अमेरिकेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यामध्ये देखील एक पक्ष पद्धतच वापरली जाते की ज्यात फक्त कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबा हा एकच पक्ष अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळतं आणि जे बाकीचे पक्ष आहेत त्यांना मात्र जास्त वाव मिळत नाही, त्यांना जास्त समर्थन मिळत नाही. त्यामुळे एकच पक्ष नेहमी अशा प्रकारची व्यवस्था करतो की ते येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जिंकून येतील आणि सरकारमध्ये सामील होतील. तर हे झालं क्युबाच्या बद्दल आणि एकंदरीत एक पक्षीय पद्धतीबद्दल. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे दोन पक्षीय पद्धत किंवा द्विपक्षीय पद्धत ज्याला आपण म्हणतो. या व्यवस्थेमध्ये दोन पक्ष असतात, त्यामुळे इथे लोकशाहीची जी तत्व आहेत किंवा जे मूल्य आहेत त्याला इथे मान्यता मिळते. कारण इथे खऱ्या अर्थाने दोन पक्ष एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकांमध्ये सहभागी होत असतात, ज्यातून एक पक्ष सत्तेमध्ये जाईल आणि दुसरा पक्ष हा विरोधामध्ये जाईल किंवा विरोधक म्हणून विरोधामध्ये बसेल. आणि हे जे राजकीय पक्ष असतात यांना खूप मोठ्या प्रमाणावरती जनसमर्थन असतो किंवा ज्याला म्हणू आपण की एकंदरीत हे जे दोन मोठे पक्ष असतात यांना पूर्ण पाठिंबा मिळतो. परंतु जे छोटे पक्ष आहेत त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही आणि त्या कारणामुळेच फक्त दोनच पक्ष हे नेहमी आलटून पलटून सत्तेवरती येत असतात. तर एकंदरीत इथं काय पाहायला मिळतं की एक पक्ष सत्तेमध्ये राहील, दुसरा पक्ष विरोधामध्ये राहील आणि अजूनही अनेक पक्ष असतील, अन्य पक्ष असतील, परंतु त्यांना लोकांचा जास्त पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे ते सरकारमध्ये सामील देखील होत नाही. तर अमेरिकेतील आधुनिक राजकीय पक्ष पद्धत जी आहे ही डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यावर आधारित आहे. तर इथे हे दोन प्रमुख पक्ष आहेत अमेरिकेमध्ये, एक तर डेमोक्रेटिक पार्टी आणि दुसरा म्हणजे रिपब्लिकन पार्टी. हे दोन्ही पक्ष आलटून पालटून नेहमी सत्तेमध्ये येत असतात आणि तेही आतापासून नाही तर जवळपास 1852च्या काळापासून, म्हणजे एकंदरीत 150-200 वर्ष आपण म्हणू शकतो की 1852 पासून ते आतापर्यंत हे दोनच राजकीय पक्ष सत्तेमध्ये येत राहिलेले आहेत. त्यासोबतच युनायटेड किंगडम देखील आहे की ज्यामध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि दुसऱ्या बाजूला लेबर पार्टी हे असल्याचं पाहायला मिळतं. कधी कन्झर्वेटिव्ह पार्टीचा पंतप्रधान होतो किंवा कधी लेबर पार्टीचा पंतप्रधान असल्याचं पाहायला मिळतं. तर युके मध्ये देखील ही व्यवस्था पूर्णपणे राबवली जाते. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया हा एक देश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये देखील दोन पक्षीय प्रणाली आहे. यामध्ये हे पक्ष लोकांना एक प्रकारचा पर्याय उपलब्ध करून देतात आणि ते एकंदरीत लोकशाही स्वरूपाचं पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे असं म्हणतो आपण की जर एखाद्या व्यक्तीला आपण फक्त एकच पर्याय दिला तर तिथे लोकशाही रुजवणं सोपी गोष्ट नसते, परंतु जर एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध करून दिले तर मग मात्र लोकशाही मोठ्या प्रमाणात वाढण्याची इथे शक्यता असते. तर हे जे काय आपण पाहिलं हे झालं दोन किंवा द्विपक्ष पद्धतीबद्दल. आपण आता थोडीशी माहिती घेऊयात की बहुपक्ष पद्धत कशा प्रकारे चालते. तर इथे हे जे राजकीय पक्ष असतात हे राजकीय पक्ष खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. असंख्य ज्याला म्हणू आपण की ज्याची काही गणती नसते आणि त्यामुळे हे राजकीय पक्ष वारंवार निवडणुकीत सहभागी होतात आणि त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यानुसार ते निवडणुकांमध्ये सहभागी होतात आणि जे कोणते पक्ष नेहमी निवडून येतात
त्यांना महत्व प्राप्त होतं. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की राजकीय पक्षांबद्दल बोलताना देखील त्यात राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष हे देखील पाहावं लागतं. तर ही जी प्रणाली आहे ही विकसित आणि विकसनशील देश दोन्ही देशांमध्ये पाहायला मिळते. जसं आपण जर उदाहरण घेतलं 2 पक्षीय पद्धत, तर त्यामध्ये बहुतांश वेळा असं पाहायला मिळतं की जे विकसित देश आहेत तिथेच ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. परंतु जी बहुपक्ष पद्धत आहे ही विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. तर या व्यवस्थेमध्ये हे जे राजकीय पक्ष असतात हे सर्वाधिक जागा मिळवून सरकार बनवत असतात. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणतो की इथे सरकार निर्माण करण्यासाठी लोकांचं समर्थन मिळवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जे कोणतं सरकार सर्वात जास्त बहुमत मिळवून पुढे येतो त्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. तर इथे किमान 50% जागा जिंकणं गरजेचं आहे की जेणेकरून एखादा पक्ष सरकारमध्ये येऊ शकतो. त्यासोबतच भारतीय आणि बहुतेक देश त्यांच्या कारभारात बहुपक्ष व्यवस्था पाळतात. जसं भारत आहे किंवा अजून अन्य देश आहेत. तर या सर्व देशांमध्ये किंवा जगभरातले जे बहुसंख्य देश आहेत त्यांच्यामध्ये ही पद्धत बहुपक्ष पद्धत पाळली जाते. आणि हे पक्ष पद्धत असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की जे मतदान आहेत किंवा जे जागा आहेत ते अनेक पक्षांच्या मध्ये विभागले जाऊ शकतात. तर अशा वेळेस आघाडी शासन किंवा युती सरकार निर्माण केलं जातं, त्याला आपण अलायन्स गव्हर्नमेंट असं देखील म्हणतो. तर हे अलायन्स देखील इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे या अलायन्समुळे देखील असं म्हणू शकतो आपण की जरी आपली पद्धत ही बहुपक्ष पद्धतीची असली तरी सुद्धा 2 असे राजकीय पक्ष असतात की जे नेहमी सत्तेमध्ये किंवा विरोधामध्ये आपली भूमिका बजावत असतात. जसे की भारतामध्ये काँग्रेस आणि बीजेपी हे 2 राजकीय पक्ष आहेत. आपल्याकडे बहुपक्ष पद्धत आहे, परंतु सर्वात जास्त जे अधिकार आहेत किंवा जे सत्ता असते ती याच राजकीय पक्षांच्याकडे असते. आणि म्हणून इथे जरी बहुपक्ष पद्धतीची व्यवस्था असली तरी आपल्याला इथे हे पाहायला मिळतं की कशा प्रकारे आपण 2 पक्षांचं वर्चस्व पाहू शकतो. आणि ही जी पद्धत आहे ही बाकी देशांच्या तुलनेमध्ये खूप कॉमन आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपण की प्रेसिडेन्शियल सिस्टम जे असतं, प्रेसिडेन्शियल सिस्टम मध्ये वेगळी पद्धत आहे आणि संसदीय पद्धत जी आहे ही पूर्णपणे वेगळी आहे. परंतु जर आपण बहुपक्ष पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर हे संसदीय प्रणालीमध्ये सर्वात जास्त मान्य असल्याचं पाहायला मिळतं. जी संसदीय पद्धत आहे या संसदीय पद्धतीमध्ये याला जास्त मान्यता आहे. आणि जिथे जिथे अध्यक्षीय शासन आहे तिथे मुळात कमी पक्ष उपलब्ध असतात. आणि जिथे जिथे संसदीय पद्धत आहे तिथे मात्र अनेक राजकीय पक्ष पाहायला मिळतात. तर हे एकंदरीत आज आपण पक्ष पद्धतीबद्दलची माहिती घेतलेली आहे. आणि आजच्या या सादरीकरणामध्ये आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण आज इथेच विराम घेऊयात. धन्यवाद.